तर गाईज आमची मम्मीने पण ब्लॉग चालू केले. गाईज म्हशी गाई म्हैसी सगळ्यात ब्लॉग मध्ये येणार आहेत आमच्या. आता आमच्या आखे दादाचं कसे सगळेच आयडिया उडाल्या, त्यामुळं म्हणलं जाऊ द्या घरी आपण ब्लॉग काढत राहू. ते सगळ्यांना दिसत राहू. हा सगळ्याला असं पण इंस्टाग्राम गेलं तर आपल्याकडे युट्यूब आहे, टेन्शन घ्यायचं नाही. लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि बघत राहायचं. सगळ्या मित्रांना शेअर करायचं. युट्यूब आता फक्त युट्यूब, नो इंस्टाग्राम, ओनली युट्यूब. तुमचं प्रेम द्या फक्त भाऊ. हा ते आयडी गेल्यामुळे नाराज झालाय, त्याच्यामुळे इकडे प्रेम द्या तुमचं जरा, मग ते खुश होईल. हा चालते. चला धन्यवाद. चला आता आम्ही चाललो दुकानावर. बघू आता दुकानावर काय काय पोराने केले आतापर्यंत. आणखी कुणी सकाळपासून गेलेलं नाही दुकानावर. आता पोर सकाळी उघडले दुकान पोरांनी. आता काय केले आतापर्यंत. आता किती वाजलेत? आता वाजलेत 12 वाजलेत. तर दुकानाचा मालक अजून घरातच आहे. आता मी रोज दुकानावर असतो, तुम्ही पण येत जा, भेटत जा. काही दुपारून दुकान चालू आहे आपलं आणि स्टॉक पण नवीन नवीन यायला चालू आहे. फक्त इंस्टाग्राम नाहीये म्हणून अपडेट सोडत नाही. दुकानला या, विजिट करा, तुम्हाला सगळा स्टॉक भेटून जाईल, सगळा नवीन. हा रोज दुपारून यायचं, मग दुकानाचा मालक भेटून तुम्हाला दुकानावर. आता ती आयडी बंद असल्यामुळे तुम्हाला तेवढी अपडेट बी भेटणार नाही, त्यामुळं डायरेक्ट येऊन भेटायचं यूला. डायरेक्ट यूवर यायचं आणि भेटायचं. चला तर चला तर आपण आता नंतर दुकानाचा जे काय होईल दुकानावर तर आता बघू. आता पोरं काय करायलेत काय नाही, याच्यानंतर ते दाखवू आपण. तर जायचं आता आवरून मला. आता झाले गेलेत पोरं, मी पण जाते आवरून. आता गेलाय दादा आता पुढं. चला मी पण जाते आवरून लवकर. आता आवरायचं पटपट आणि जायचं शॉपवर मला. झाले मला आवरून आता. तर झाले आता आवरून. चला आता निघाली शॉपवर. ऊन तर पडले असं एवढं, जावं लागेल शॉपवर. कारण का 2 दिवस मी पण शॉपवर नाही गेले, कारण तब्येत बरी नव्हती माझी. त्यामुळं काही शॉपवर नाही गेले मी पण 2 दिवस. तर आज जावं लागेल. तर आता गेला आकाश, आताच गेला शॉपवर. तो तिकडे बसल, मला इकडे छोट्या वर जायचं आहे आज. 2-3 दिवस झालं काही गेले नाही, त्यामुळं थोडंसं पोरांकडे लक्ष द्यावं लागतं. पोराच्या जीवावर नाही सोडायला जमत नाही शॉप. तब्येत बरी नसल्यामुळं घरीच आराम केला, मी काही गेलीच नाही. तर पडलं एवढं. पोरं येईल आता, गाडी घेऊन जाणार आहे पोरं आले की.